नमस्कार. साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य प्रमाणीकरणासाठी केंद्रीय मंडळ स्थापन करण्याचा येत्या सप्टेंबरपर्यंत निर्णय. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांसंदर्भातला अहवाल मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय पक्षाध्यक्षांकडे सादर. एकनाथ खडसेंसंदर्भात पक्ष नेतृत्व योग्य निर्णय घेईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. पक्षाचा निर्णय मान्य असेल, खडसेंकडून स्पष्ट. जगात वेगानं विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच $5 लाख कोटी टप्पा गाठेल, अरुण जेटली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पेस हिंगीस जोडीबरोबर सानिया मिर्झा इवान डोडिंग या जोडीची लढत. आणि देशात पाऊसमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा हवामान विभागाचा पुनरुच्चार. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भविष्यातल्या रोजगारांची गरज ओळखून कौशल्य विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जागतिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या रोजगारांची आवश्यकता असेल यांचा अंदाज घेऊन त्यानुसार बालक आणि युवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले. या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कौशल्य प्रमाणीकरणासाठी यावर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंडळ स्थापन केलं जाणार आहे. 2016-17 पर्यंत 1.5 कोटी लोकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येईल. देशातल्या महत्त्वाकांक्षी युवकांसाठी यावर्षी 500 प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र उघडली जातील. त्यामध्ये मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच 50 प्रवासी रोजगार प्रशिक्षण केंद्रही उघडण्यात येतील. भारत कौशल्य ही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. वादग्रस्त आरोपात अडकलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतचा विस्तृत अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपवला असून त्याबाबत पक्ष नेतृत्व लवकरच योग्य तो निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या प्रकरणी नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. खडसे यांनी याआधी वेळोवेळी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. याबाबतीत पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं खडसे म्हणाले. अजून पक्षाने आपल्याकडे राजीनामा मागितलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही खडसे यांच्या विरोधात निषेधाचा सूर लावलाय. खडसे यांच्यावरच्या आरोपांचं निराकरण होत नाही तोपर्यंत त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली तर पुन्हा सन्मानानं ते पद स्वीकारावं असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. वादग्रस्त आरोपात अडकलेल्या खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत केली. तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खडसेंच्या बडतर्फीची मागणी केली आहे. आम आदमी पार्टीनंही आपला विरोध नोंदवलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या विरोधात उपोषण सुरू केलंय. दरम्यान एका वृत्तवाहिनीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये MIDC जमीन प्रकरण उघड करणारे हेमंत गावंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी खडसे यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं केला असल्याचं दिसतंय. PTI या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात CBIनं काल हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्रसिंह तावडे याच्या घराची झडती घेऊन चौकशी केली. तावडे याच्या पनवेल इथल्या निवासस्थानी CBIनं छापा घातला होता. त्याच्या घरामध्ये CBIच्या अधिकाऱ्यांना या हत्या प्रकरणाशी संबंधित काही सामग्री सापडल्यानं पोलिसांनी तावडेची चौकशी केली. तावडे हा ENT शल्य विशारद असून सनातन संस्थेचा सदस्य आहे असं मानलं जातं. सनातन संस्थेच्या फरार साधकाला तातडीनं अटक करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या CBIनं पुणे आणि पनवेल इथं टाकलेल्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मडगावमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्या बॉम्ब ब्लास्ट मधले ते NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजचे इंटरनॅशनल रेड कॉर्नर नोटीस जारी केलेले फरार आरोपी आहेत. त्यांना तातडीनं शोधण्यासाठी CBI, NIA आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या SITनं एकत्रित समन्वयित प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे. रालोआ सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या विकासपर्व मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ओडिशात बालासोर इथल्या झालेल्या सभेत जनसमुदायाला संबोधित केलं. कोणतेही राज्य विकासापासून वंचित राहणार नाही असं प्रतिपादन पंतप्रधानांनी याप्रसंगी केलं.
यावेळी मोदी यांनी केंद्र सरकारच्या 2 वर्षातल्या विविध योजनांचा आढावा घेतला. जगात वेगानं विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच $5 लाख कोटी होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. जपान दौऱ्यावर असलेल्या जेटली यांनी काल ओसाका विद्यापीठामध्ये व्याख्यान दिलं. त्यावेळी त्यांनी जपानी विद्यार्थ्यांसमोर भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र मांडलं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विकासाच्या विपुल संधी असून संपूर्ण जगासाठी भारत गुंतवणुकीचं सर्वोत्तम केंद्र बनला आहे असं ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाचं कारण काश्मीर नसून दहशतवाद हेच प्रमुख कारण असल्याचं भारतानं स्पष्ट केलंय. नवी दिल्ली इथं काल घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या तणावाच्या कारणांची माहिती दिली. काश्मीरचा या तणावाशी संबंध नसून शांततेची कमतरता आणि पुरस्कृत दहशतवाद हीच तणावाची कारणं आहेत असं ते म्हणाले. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप हे देखील तणावाचं प्रमुख कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरमध्ये अवैध पद्धतीने बळकावलेल्या भागाचा ताबा पाकिस्ताननं सोडून द्यावा असंही स्वरूप यांनी खडसावलं. 2002 साली गुजरात दंगली दरम्यान झालेल्या गुलबर्ग सोसायटी जळितकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 14 वर्षांनी लागला. या प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं 24 जणांना दोषी ठरवलं असून 36 जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. येत्या 6 जूनला दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये भाजपा नगरसेवक बिपिन पटेल यांचा समावेश आहे. 11 जणांवर हत्येसह इतर आरोप लावण्यात आलेत. ही घटना पूर्वनियोजित नव्हती असा निर्वाळा न्यायालयानं दिलाय. 2002 साली गुलबर्ग सोसायटीला दंगलखोरांनी आग लावली होती. त्यात काँग्रेस नेते एहसान जाफरींसह 69 जणांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणाऱ्या मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे प्रकल्पासह सर्वांसाठी घरं आणि पोलिसांसाठीच्या घरांच्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी मलेशियन कंपन्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे या प्रकल्पामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलणार असून हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा आर्थिक कॉरिडॉर असेल आणि या एक्सप्रेस महामार्गाचा फायदा राज्यातल्या 22 जिल्ह्यांना होऊन या मार्गावरली शहरं विकसित होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यामुळे या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची मोठी संधी विविध कंपन्यांना मिळणार असून राज्यातल्या विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली. मलेशियाच्या अलोय एमटीडी कंपनीसह विविध कंपन्यांनी या प्रकल्पांमध्ये काम करायला उत्सुक असल्याचं संबंधित प्रतिनिधींनी सांगितलं. गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयीची सुनावणी येत्या 1 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे. त्याआधी दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांबरोबर आपण प्राध्यापक एन डी पाटील यांच्या समवेत चर्चा करू असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याकरता वरिष्ठ वकिलांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना आवश्यक ती सगळी कागदपत्रं देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून 10 जूनपूर्वी या समितीची एक बैठक होईल असंही ते म्हणाले. केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं जनतेसाठी ज्या योजना आणल्या त्या योजनांची माहिती जनतेला मिळावी या उद्देशानं केंद्र शासनाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं नाशिक इथं काल पत्रकारांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. केंद्र शासनानं सामान्य जनतेसाठी अतिशय चांगल्या योजना आणल्या असून त्यांच्या योजनांमध्ये तरुण पिढीवर अधिक भर देण्यात आला आहे असं सांगत या योजना खेड्यापाड्यातल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याकरता कार्यकर्त्यांच्या मदतीनं 1-2 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात येईल आणि त्यांना योजनांसंदर्भात माहिती देण्यात येईल असं चव्हाण यांनी सांगितलं. शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाव माता आरोग्य विमा योजना किसान योजना त्याचप्रमाणे शेततळ्यांच्या उभारणीसाठी मदत योजना खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असून लोकसहभागातूनच हे कार्य पूर्ण होऊ शकेल असं खासदार चव्हाण म्हणाले. शासनानं दिलेल्या अनेक योजनांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. मागील 30 वर्षात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या शोषित आणि पीडित दलित नागरिकांच्या हत्येच्या निषेधार्थ भूमकाल संघटनेच्या वतीनं दामर इथं काल धिक्कार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केवळ आदिवासींच्याच नव्हे तर 20हून अधिक दलितांच्या हत्या केल्यात. शिक्षित संघटित आणि शहरी भागाशी जुळलेला इथला समाज नक्षलवाद्यांच्या दडपशाहीमुळे पुढे जाऊ शकला नाही असा आरोप भूमकाल संघटनेनं केला आहे. रस्ते वीज अशी विकास कामं होऊ शकली नाहीत त्याविरुद्ध सुशिक्षित दलित समाज आवाज उठवतोय मात्र आवाज करणाऱ्यांची हत्या करून इतरांना दहशत बसवण्यात येते असंही संघटनेनं म्हटलंय.
या सभेत नक्षलवाद्यांच्या दहशतीला न घाबरता छत्तीसगड राज्यासह 30 गावातले अनेक नागरिक सहभागी झाले होते. सुशीला समर्थ या राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुशीला महाजन यांच्या जीवन कार्यावर आधारित आणि पिनॅकल्स फिल्म्स निर्मित चरित्रपटाच्या चित्रफितीचं काल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. सुशीला महाजन यांचं महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं समाजकार्य हे अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे अशा शब्दात नाईक यांनी सुशीला महाजन यांच्या कार्याचा गौरव केला. रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बातमी टेनिसची. महिला दुहेरीतली अव्वल जोडी असलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत एकमेकींच्या प्रतिस्पर्धी म्हणून लढणार आहेत. मार्टिना हिंगीस बरोबरच तिचा मिश्र दुहेरीतला जोडीदार भारताचा लिएंडर पेस देखील सानियाचा प्रतिस्पर्धी असेल. काल उपांत्य फेरीत सानिया मिर्झा इवान डोडिग या जोडीनं फ्रेंच जोडीचा चुरशीच्या लढतीत 4-6, 6-3, 12-10 असा पराभव केला. तर पेस हिंगीस जोडीलाही खडतर आव्हानाचा सामना करावा लागला. या जोडीला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी 6-3, 3-6, 10-7 असं झुंजवलं. यंदा सरासरीच्या तुलनेत जास्त म्हणजेच 104 ते 110% पाऊसमान राहील याचा पुनरुच्चार भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. सामान्य प्रमाणापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता 96% असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक लक्ष्मण सिंग राठोड यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. मध्य आणि दक्षिण भारतात सरासरी 113% तर उत्तर पूर्व भारतात 94% पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण जास्त असेल. यावेळी अल निनोचा प्रभाव नाही असंही राठोड यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशातल्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य प्रमाणीकरणासाठी केंद्रीय मंडळ स्थापन करण्याचा येत्या सप्टेंबरपर्यंत निर्णय. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांसंदर्भातला अहवाल मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय पक्षाध्यक्षांकडे सादर. एकनाथ खडसेंसंदर्भात पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. पक्षाचा निर्णय मान्य असेल, खडसेंकडून स्पष्ट. जास्त वेगानं विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच $5 लाख कोटी टप्पा गाठेल, अरुण जेटली यांचा विश्वास. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पेस हिंगीस जोडीबरोबर सानिया मिर्झा इव्हान डोडिग या जोडीची लढत. आणि देशात पाऊसमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा हवामान विभागाचा पुनरुच्चार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.